नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे रेल्वे ग्रुप डी सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानची एक सिरीज आपण चालू करणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे आपण 20 क्वेश्चन पाहणार आहे. रेल्वे ग्रुप डी भरती एक्झाममध्ये 20 मार्कासाठी सामान्य ज्ञान विचारले जाते, त्यामुळे ही सिरीज सुरू केली आहे. या प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला प्रिवियस इयरचे क्वेश्चन पाहायला मिळतील. जास्तीत जास्त क्वेश्चन आपण घेण्याचा प्रयत्न करू. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, सर्वप्रथम भारताचा इंडिया म्हणून उल्लेख खालीलपैकी कोणी केला होता? अरबी लोकांनी, युनानी लोकांनी, इराणी लोकांनी का जापानी लोकांनी? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, युनानी लोकांनी. पुढचा प्रश्न आहे, हिमालय कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? वलित पर्वत, अपशिष्ट पर्वत, ज्वालामुखी पर्वत यापैकी नाही. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, वलित पर्वत. हिमालय हा वलित प्रकारचा पर्वत आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात पश्चिमेकडील बिंदू कोणता आहे? इंदिरा पॉइंट, इंदिरा कॉल, गुहार मोती की बिथू? तर भारतातील सर्वात पश्चिमेकडील बिंदू आहे गुहार मोती, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमाती कोणती आहे? भिल्ल, गोंड, कोरकू, सतवार? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, भिल्ल. पुढचा प्रश्न आहे, यक्षगान हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? कर्नाटक, तमिळनाडू, केरळ का पश्चिम बंगाल? तर यक्षगान हा नृत्य प्रकार आहे कर्नाटकमधील, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे? तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार? तर सरदार सरोवर प्रकल्प आहे गुजरातमधील, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, सियाचीन विवाद कोणत्या 2 देशांमधील आहे? भारत अफगाणिस्तान, भारत म्यानमार, भारत पाकिस्तान, भारत चीन? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत आणि पाकिस्तान. सियाचीन विवाद आहे भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमधील. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ कुठून सुरू केली होती? सेवाग्राम, वर्धा, साबरमती, दांडी? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दांडी. दांडी इथून महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत प्रकाशित केलेल्या मासिकाचे नाव काय आहे? इंडियन ओपिनियन, नवजीवन, हरिजन, आफ्रिकन न्यूज? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंडियन ओपिनियन. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी वापस आले? 1910, 1915, 1918, 1920? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, 1915. 1915ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले होते.
पुढचा प्रश्न आहे, भारतात प्रथम जनगणनेची सुरुवात लॉर्ड मेयो यांच्या काळात कोणत्या वर्षी झाली? 1982, 1882, 1892, 1872, 1890. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1872. 1872ला लॉर्ड मेयो यांच्या कार्यकाळात प्रथम जनगणनेची सुरुवात झाली. पुढचा प्रश्न आहे, भारतात नियमित जनगणनेची सुरुवात लॉर्ड रिपनच्या कार्यकाळात कोणत्या वर्षी झाली? 1872, 1975, 1901 का 1881? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1881. 1881 पासून नियमित जनगणनेची सुरुवात झाली लॉर्ड रिपन यांच्या कार्यकाळात. पुढचा प्रश्न आहे, टायगर मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? कैलास सांकला, सलीम अली, सतीश मुखर्जी, रामचंद्र राणा? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कैलास सांकला. पुढचा प्रश्न आहे, भारतात ग्रामपंचायतींची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 35, कलम 40, कलम 50, कलम 45? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 40. पुढचा प्रश्न आहे, बक्सरचं युद्ध कोणत्या वर्षी झालं होतं? 1757, 1764, 1780, 1556? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1764. 1764ला बक्सरचं युद्ध झालं होतं. पुढचा प्रश्न आहे, सुवर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? जयपूर, पठाणकोट, गुरुग्राम, अमृतसर? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, अमृतसर. पुढचा प्रश्न, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? गोदावरी, कृष्णा, नर्मदा, कावेरी? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोदावरी. गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. पुढचा प्रश्न आहे, बुलंद दरवाजा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आग्रा, फतेपूर सिक्री, हैदराबाद, सिकंदराबाद? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फतेपूर सिक्री. पुढचा प्रश्न, भारतात कागदी चलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? 1950, 1850, 1862, 1935? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1862. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ कोणता होता? 1950 ते 1955, 1952 ते 1957, 1955 ते 1960 का 1951 ते 1956? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1951 ते 1956. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ हा 1951 ते 1956 असा होता. तर हे होते महत्त्वाचे ग्रुप डी साठीची 20 प्रश्न सामान्य ज्ञानचे. असेच व्हिडिओ नेहमी येत राहतील. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.